आपल्याकडे ना घरात कोणतंही फंक्शन असू दे, अगर सणवार असू दे, काही पण असलं ना, आपल्याला स्वतःसाठी स्वतःच आवरायला वेळच भेटत नाही. म्हणजे बघा ना, साधे गणपती जरी असले ना, तरी पण आपण गणपतीचं डेकोरेशन करायचं, स्वयंपाक करायचा, घरातल्या बाकीच्या गोष्टी बघायच्या की स्वतःच आवरत बसायचं. माझं तर नेहमी असंच होतं बाबा. आणि त्यातल्या त्यात एक सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न असतो की प्रत्येक वेळेस सणावाराला नवीन काय कपडे घालायचे किंवा नेहमी नेहमी काय नवीन घालायचं, नाही का? प्रत्येक वेळेस काय नवीन ट्राय करायचं. तर ह्या वर्षी मी गणपतीला आहे ना, हा छान सुंदर असा साडीचा वन पीस शिवून घेतला होता. ह्या ड्रेससाठी मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या आणि खूप साऱ्या मेसेजेस आले होते की ऑफलाईन घेतलाय, ऑनलाईन घेतलाय, कोणत्या दुकानात घेतला, कुठं घेतला, कितीला बसला, काय, असे खूप सारे मेसेजेस आले होते. तर मी कोणत्याही दुकानात घेतलेला नाहीये आणि ऑनलाईन पण घेतलेला नाहीये. हा ड्रेस माझ्या आईच्या साडीचा शिवून घेतलेला आहे मी, पण खूप सुंदर वाटतोय. वाटतच नाही की तो साडीचा आहे म्हणून. जर सपोज तुम्हाला कोणत्या तरी फंक्शनसाठी रेडी व्हायचंय आणि तुमच्याकडे खूप कमी टाइम आहे, म्हणजे हार्डली तुमच्याकडे 5 किंवा 10 मिनिट आहेत आणि तुम्हाला खूप लवकर लवकर रेडी व्हायचंय आणि पटपट आवरून खूप सुंदर दिसायचे, तर इतक्या कमी टायमिंग मध्ये तुम्ही म्हणजे कमीत कमी वेळेत कसं स्वतःचं स्वतः लवकर लवकर आवरू शकता ना, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय माहिती का, तुमचा फेस आहे ना प्रॉपर क्लीन करून घ्यायचा आहे. म्हणजे एकतर तुम्ही फेस वॉशनी क्लीन करून घेऊ शकता किंवा वेट वाईप्सनी क्लीन करू शकता. त्याच्यानंतर जर सपोज तुम्हाला डार्क सर्कल्स असतील किंवा पिंपल्सचे डाग वगैरे असतील ना चेहऱ्यावरती, तर तुम्हाला तिथे कलर करेक्टर अप्लाय करायचे आणि ते कलर करेक्टर प्रॉपर ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं मी काय केलंय, एका मिक्सिंग प्लेटमध्ये ना, मिक्सिंग प्लेटवरती मॉइश्चरायझर घेतलेलं आहे, त्याच्यात थोडंसं प्रायमर ऍड केलंय. म्हणजे जर सपोज एक ड्रॉप मॉइश्चरायझर, एक ड्रॉप प्रायमर, तुम्ही कोणत्या पण कंपनीचं मॉइश्चरायझर प्रायमर घेऊ शकता आणि त्याच्यात थोडंसं फाउंडेशन ऍड केलेलं आहे, 1 ते 2 ड्रॉप फाउंडेशन. ते प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं वेल मिक्स करायचंय आणि त्याच्यानंतर ते फेसला अप्लाय करायचंय आणि प्रॉपर ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि एकदा का व्यवस्थित फाउंडेशन म्हणजे आपण जे मिक्सचर रेडी केलंय ना ते ब्लेंड करून झालं ना, त्याला पावडर लॉक करून घ्यायचंय. पावडर लॉक करण्यासाठी तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरचा देखील वापर करू शकता किंवा जर सपोज तुमच्याकडे लूज पावडर असेल तर तुम्ही लूज पावडर पण वापरू शकता. म्हणजे डझंट मॅटर, तुम्ही एकतर कॉम्पॅक्ट पावडर वापरा किंवा लूज पावडर वापरा. त्याच्यानंतर मी माझ्या लिप्सला इथं लिपस्टिक लावून घेतलेली आहे आणि लिपस्टिक लावून झाल्याच्या नंतर आहे ना, जर सपोज तुम्हाला ब्लशर लावायला आवडत असेल आणि तुमच्याकडे ब्लशर नसेल तर तुम्ही ऍज अ लिपस्टिक ब्लशर म्हणून देखील वापरू शकता. इथे मी तेच केलंय, लिपस्टिक ब्लशर म्हणून यूज केली आहे. त्यानंतर मी काजळ लावून घेतलंय, तुम्ही लायनर देखील लावू शकता. तर मी इथे आता ज्वेलरी घालून घेत आहे. तुम्ही म्हणजे किती पण छान मेकअप केला किंवा किती पण सुंदर ड्रेस घातला, साडी घातली, काही पण घातलं ना, पण जोपर्यंत आपण त्याच्यावरती ज्वेलरी घालत नाही ना, तोपर्यंत प्रॉपर छान जसा पाहिजे तसा लुक येतच नाही, नाही का? म्हणून मी इथं त्याच्यानंतर म्हणजे माझा बेस रेडी झाल्याच्या नंतर मी ज्वेलरी घालून घेतली. आता इथे तुम्ही बघू शकता ज्वेलरी घालून झाल्याच्या नंतर मला किती छान आणि सुंदर असा लुक आला आहे. म्हणजे जोपर्यंत आपण ज्वेलरी घालत नाही ना तोपर्यंत आपला लुक कम्प्लीट होतच नाही आणि फक्त ज्वेलरी घालणंच पुरेसं नाहीये. अजून पण माझा लुक कम्प्लीट झालेला नाहीये, बिकॉज जोपर्यंत आपण टिकली लावत नाही ना तोपर्यंत आपल्याला लुक येतच नाही. तर आता इथं मी माझ्या फेसला टिकली लावून घेत आहे. टिकली लावून झाल्याच्या नंतर पण अजून पण माझा लुक कम्प्लीट झालेला नाहीये, बिकॉज अजून मला माझे हेअर्स करायचे आहेत. आता इथे मी माझे केस विंचरून घेते आणि जास्त काही केलेलं नाहीये, फक्त मध्ये केसांना क्लचर लावला आहे. इथं तुम्ही माझं फायनल लुक बघू शकता. मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते आणि ह्या वर्षीचा माझा गणपती स्पेशल लुक कसा वाटतोय ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा.